नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी कर्जमाफीबाबत समोर आलेल्या मोठ्या अपडेटची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारकडून कर्जमाफीच्या निधीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम लाभ मिळू शकतो, कोणत्या अटी सांगितल्या जात आहेत आणि पुढील टप्प्यात काय होऊ शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये एका जिल्ह्यात सुमारे 79,000 शेतकऱ्यांसाठी 301 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत या प्रक्रियेचा लाभ पोहोचत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. कर्जमाफीसाठी 36,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम संबंधित बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामध्ये काही जिल्ह्यांच्या याद्या तयार करण्यात आल्याचा तसेच काही निवडक बँकांना कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे, विशेषतः KYC पूर्ण केली आहे आणि फार्मर ID तयार केले आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ मिळू शकतो, असा दावा या माहितीत करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप KYC किंवा फार्मर ID संबंधित प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी ती तपासून घ्यावी, असेही सांगितले जात आहे. यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे. आमच्या खात्यावर 2 लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार? समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही प्रक्रिया होणार नसून ती टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. म्हणजेच काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. यासाठी सरकारकडून काही पात्रता निकष आणि अटी विचारात घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत असे सांगितले जात आहे की कर्जमाफीसाठी उपलब्ध निधी मर्यादित असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी लाभ देणे शक्य नसल्याने कारण पुढे करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारवर विविध योजनांचा आर्थिक भार असल्याने कर्जमाफीसाठी पात्रता निश्चित करूनच लाभ दिला जाईल, असेही सांगितले जात आहे. म्हणूनच या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाच्या अटी लागू असतील, असे सांगितले जात आहे. त्या अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या अटी आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होणार आहे, कोणत्या बँकांचा समावेश आहे आणि पुढील टप्प्यात कोणती माहिती समोर आली आहे, हे आपण पुढील भागामध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण या माहितीमध्ये सांगितलेल्या पात्रतेच्या अटी समजून घेऊया. कारण समोर आलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसून काही अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. म्हणून या प्रत्येक मुद्द्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. आता जाणून घ्या पहिली अट, उत्पन्नाची तपासणी. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाऊ शकते. असे सांगितले जात आहे की यामध्ये 2021 ते 2025 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासली जाऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच या कालावधीतील उत्पन्नाचा विचार करून पात्रता निश्चित केली जाऊ शकते. यामध्ये असेही सांगितले जात आहे की यावेळी कर्जमाफीचा लाभ प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना देण्याचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची माहिती तपासली जाऊ शकते. या संदर्भात असे सांगण्यात आले आहे की उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास काही शेतकरी अपात्र ठरू शकतात.
असा दावा या माहितीत करण्यात आला आहे. मात्र याबाबतचा अंतिम अधिकृत निर्णय संबंधित शासनाकडून स्पष्ट होईल. समोर आलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे अद्ययावत उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल त्यांनी तो तयार ठेवावा असेही सांगितले जात आहे. कारण पात्रतेची पडताळणी करताना या कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो. आता जाणून घेऊया दुसरी अट, निवडक बँकांचा समावेश. यानंतर दुसऱ्या अटीबाबत माहिती देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व बँकांचा या प्रक्रियेमध्ये समावेश नसून निवडक 16 बँकांमधील कर्ज खात्यांवर प्रथम प्रक्रिया केली जाऊ शकते. काही बँकांचे विलीनीकरण झालेले आहे, काही तांत्रिक कारणे आहेत, तर काही बँकांच्या प्रणाली वेगळ्या असल्यामुळे सर्व बँकांचा एकाच वेळी समावेश करण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. म्हणून सुरुवातीला केवळ काही बँकांमध्येच प्रक्रिया सुरू होऊ शकते असे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. आता जाणून घे तिसरी अट, जमिनी संदर्भातील मुद्दा. यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीचा. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा असल्यामुळे जमिनीच्या क्षेत्रफळाचाही विचार केला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की जमीन जास्त असल्यास कर्जमाफी मिळेल का? याबाबत पुढे अधिक माहिती देण्यात येणार असल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. आता जाणून घ्या चौथी अट, टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी. यानंतर चौथ्या मुद्द्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे की पहिल्या टप्प्यात केवळ 14 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते असेही सांगितले जात आहे. आता जाणून घ्या पाचवी अट, रेशन कार्ड. यानंतर शेवटची महत्त्वाची अट सांगण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. या मागील कारणे असे सांगितले जात आहे की ही रेशन कार्डे प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना दिली जातात. त्यामुळे पात्रता निश्चित करताना या बाबीचाही विचार केला जाऊ शकतो असे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. याबाबतही अंतिम निर्णय अधिकृत शासन आदेशानुसारच निश्चित होईल. आतापर्यंत आपण कर्जमाफीसाठी सांगितल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या अटी समजून घेतल्या. आता पुढील भागामध्ये कोणत्या 16 बँकांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांची यादी कोणती आहे आणि जमिनीच्या अटीबाबत पुढे कोणती माहिती सांगितली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊ. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कर्जमाफीबाबत सांगितल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या अटी समजून घेतल्या. आता या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या बँकांमधील कर्ज खात्यांवर प्रक्रिया होऊ शकते याबाबत सांगितलेली माहिती पाहूया. समोर आलेल्या माहितीनुसार निवडक 16 बँकांचा या प्रक्रियेमध्ये समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. चला त्या बँकांची माहिती एकामागोमाग एक पाहूया. सर्वप्रथम कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँक यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या बँकांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर HDFC बँक आणि ॲक्सिस बँक या यादीमध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये या बँकांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही या प्रक्रियेमध्ये विचार केला जाऊ शकतो. पुढे युनिक बँक आणि इंडियन बँक यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या बँकांमध्ये कर्ज खाते असलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या प्रक्रियेचा लाभ मिळू शकतो असा दावा करण्यात आला आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचाही समावेश असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही या प्रक्रियेमध्ये समावेश असू शकतो असे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. पुढे IDBI बँक आणि येस बँक यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या बँकांमधील पात्र कर्जदार शेतकऱ्यांच्याही कर्ज खात्यांवर प्रक्रिया होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यांचाही या यादीमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागांमध्ये या संस्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे त्यांचाही या प्रक्रियेत समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या बँकांमध्ये कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही या प्रक्रियेमध्ये समावेश होऊ शकतो असे सांगितले जात आहे. शेवटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँक यांचाही या यादीमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या बँकांमधून कृषी कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही विचार केला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जमीन किती असावी? समोर आलेल्या माहितीनुसार सध्या जमिनी संदर्भात कोणतीही अधिकृत अट जाहीर झालेली नाही.
मात्र काही सूचनांच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला आहे की 10 एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. त्याचबरोबर 10 एकरांपेक्षा जास्त जमीन असल्यास लाभ मिळेल की नाही याबाबत कोणतीही अधिकृत हमी देण्यात आलेली नसल्याचेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे. म्हणूनच जमिनीसंदर्भातील अंतिम पात्रता सरकारकडून अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित होईल. यासोबतच शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्लाही देण्यात आला आहे. ज्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तपासून घ्यावी. तसेच फार्मर ID, बँकेतील आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती अद्ययावत ठेवावी असेही सांगितले जात आहे. कारण पात्रता निश्चित करताना या बाबींची पडताळणी होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊ शकते याची माहिती पाहूया. समोर आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यासाठी खालील जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यांचाही या यादीमध्ये समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर रत्नागिरी आणि रायगड या कोकण विभागातील जिल्ह्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पुढे नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांनाही पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांचाही या यादीमध्ये समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि शेवटी अकोला तसेच परभणी या जिल्ह्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये प्रथम कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊ शकते, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्याटप्प्यांमध्ये प्रक्रिया राबवली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा जमिनीच्या अटीबाबत सांगितलेली माहिती पाहूया. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या सरकारकडून जमिनी संदर्भात कोणतीही अधिकृत अट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र काही सूत्रांच्या हवाल्याने 10 एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांबाबत पुढे काही पात्रता निकष लागू होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीची अंतिम अट काय असेल हे सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होईल. त्यासोबतच शेतकऱ्यांना काही आवश्यक बाबी तपासून ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. त्यामध्ये बँकेतील KYC पूर्ण आहे का हे तपासून घ्या. फार्मर ID तयार आहे का याची खात्री करून घ्या. बँकेतील आवश्यक कागदपत्रे अद्ययावत आहेत का हे एकदा नक्की तपासून घ्या. समोर आलेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवरील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यांमध्ये समायोजित केली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण कर्जमाफीबाबत समोर आलेल्या विविध दाव्यांची माहिती जाणून घेतली. यामध्ये कर्जमाफीसाठी निधीबाबत सांगितलेली माहिती, पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया, निवडक 16 बँकांचा उल्लेख, 14 जिल्ह्यांची यादी, उत्पन्न, KYC, फार्मर ID, रेशन कार्ड आणि इतर पात्रतेबाबत सांगितलेले मुद्दे आपण सविस्तर समजून घेतले. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओमधील सांगितलेली माहिती ही उपलब्ध दाव्यांवर आधारित आहे. कर्जमाफी संदर्भातील अंतिम पात्रता, अटी, लाभार्थी यादी किंवा निधी वितरणाबाबत निर्णय हा संबंधित शासनाच्या अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR, अधिकृत परिपत्रक किंवा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसारच निश्चित होईल. अशा शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या अधिकृत अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.